नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि माझ्या भावी अधिकाऱ्यांनो, मी योगेश मुक्कावार माय करियर अकॅडमीच्या ऑनलाईन एज्युकेशन प्लॅटफॉर्मवर आपले स्वागत करीत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आज आपलं लेक्चर होणार आहे वारावर। अर्थातच कोणत्याही तारखेचा वार अगदी आपण काही सेकंदामध्ये ट्रिकने कसे ओळखू शकतो किंवा काढू शकतो, शोधू शकतो, हे आपण पाहणार आहोत या लेक्चरच्या माध्यमातून। विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या समोर एक प्रश्न मी घेऊन आलेलो आहे। प्रश्न काय म्हणतो, सर्वप्रथम मी तुम्हाला प्रश्न वाचून दाखवतो आणि त्यानंतर ट्रिक सांगण्यासाठी सुरुवात करतो। पहा विद्यार्थी मित्रांनो, 13 डिसेंबर 2020 रोजी रविवार होता, तर 1 डिसेंबर 2020 रोजी कोणता वार असेल असा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे। पहा विद्यार्थी मित्रांनो, 13 डिसेंबर 2020 रोजी रविवार होता। कोणता वार होता? रविवार होता। तर 1 डिसेंबर 2020 रोजी कोणता वार असेल असा आपल्याला प्रश्न विचारण्यात आलेला आहे। मित्रांनो, मी डिसेंबर महिन्यामधील पहा या ठिकाणी 13 ही तारीख आणि 1 ही तारीख मी घेतलेली आहे। तुम्ही म्हणसाल सर की एवढा छोटा कमी डिस्टन्स का घेतला? तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला प्रश्न समजायला हवा या उद्देशानं मी डिस्टन्स त्यामधील अंतर कमी घेतलेला आहे। आता पहा विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला 13 डिसेंबर 2020 रोजी रविवार होता असं आपल्याला सांगण्यात आलेलं आहे व 1 डिसेंबर 2020 रोजी कोणता वार असेल असा प्रश्न आपल्याला विचारण्यात आलेला आहे। तर काय करायचं विद्यार्थी मित्रांनो, आपण जी ट्रिक वापरणार आहोत ती ट्रिक 3 स्टेप मधून विद्यार्थी मित्रांनो जाते। किती स्टेप मधून जाते? 3 स्टेप मधून जाते। तर सर्वप्रथम काय करायचं विद्यार्थी मित्रांनो, पहा पहिली स्टेप आपण काय करणार आहोत, जी तारीख आपल्याला सांगितलेली आहे 13 डिसेंबर, म्हणजे अर्थातच आपण 13 ही तारीख जशास तसं लिहून घेऊ आणि जी तारीख आपल्याला शोधायला सांगितलेली आहे, काढायला सांगितलेली आहे, ती त्या तारखेमधून काय करणार आहोत? वजा करूया विद्यार्थी मित्रांनो। काय करूया? वजा करूया। अर्थातच 13 मधून 1 गेला तर उरतात विद्यार्थी मित्रांनो 12। किती उरतात? 12। आणि विद्यार्थी मित्रांनो, आपली आता दुसरी स्टेप काय म्हणते पहा, आलेलं जे आपलं 12 उत्तर आहे त्या 12 उत्तराला विद्यार्थी मित्रांनो आपल्याला 7 न भागायचं आहे, कारण आठवड्यामध्ये 7 दिवस असतात म्हणून आपण 7 ने भागणार आहोत। पण मित्रांनो, भागाकार करताना आपल्याला जो भागाकार येतो तो आपल्याला काही महत्वाचा नाही, आपल्यासाठी महत्वाची आहे ती म्हणजे बाकी महत्वाची आहे विद्यार्थी मित्रांनो। आपल्याला भागाकार किती आला किंवा काय आला येईल याशी काही घेणं देणं नाही, आपल्याला फक्त बाकीशी मतलब आहे, बाकीशी घेणं देणं आहे विद्यार्थी मित्रांनो। आता पहा या ठिकाणी काय येईल, 7 1 पहा 7 1 7, याचा अर्थ पहा भागाकार 1 येतो आहे, पण 7 1 7 म्हणल्याच्या नंतर 12 मधून जर तुम्ही 7 वजा केलात तर विद्यार्थी मित्रांनो 5 ही आपल्याला काय मिळते? बाकी मिळते विद्यार्थी मित्रांनो। काय मिळते? बाकी। आणि आपल्याला बाकीच महत्वाची आहे, बाकीच IMP आहे। ही झाली आपली दुसरी स्टेप। आता तिसरी स्टेप काय म्हणते विद्यार्थी मित्रांनो, पहा जी बाकी आपली आलेली आहे ती बाकी आपण या ठिकाणी लिहून घेऊ 5। आणि मित्रांनो 5 दिवस आपण असं लिहू, 5 दिवस आपल्याला काय करायचं आहे पहा, 13 डिसेंबर 2020 रोजी रविवार होता, तर 1 डिसेंबर 2020 रोजी कोणता वार असेल असा प्रश्न आपल्याला केलेला होता। तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला पाठीमागची तारीख विचारल्यामुळं आपल्याला काय करावं लागेल? 5 दिवस मागे जावं लागेल विद्यार्थी मित्रांनो। किती दिवस? 5 दिवस मागे का? कारण आपल्याला पाठीमागची तारीख विचारल्यामुळे आपल्याला मागे जावं लागत आहे। अर्थातच मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला रविवार दिसत आहे। आता रविवार पासून जर आपण 5 दिवस मागे गेलो विद्यार्थी मित्रांनो, तर तुम्ही पाहू शकता रविवार झाल्या, रविवारच्या अगोदर शनिवार, शनिवारच्या अगोदर शुक्रवार, शुक्रवारच्या अगोदर गुरुवार आणि गुरुवारच्या अगोदर बुधवार आणि बुधवारच्या अगोदर मंगळवार। अर्थातच विद्यार्थी मित्रांनो 5 दिवस अगोदर म्हणजेच आपल्याला काय मिळेल? मंगळवार मिळेल। काय मिळेल? मंगळवार। म्हणजेच याचा अर्थ विद्यार्थी मित्रांनो मंगळवार आपला
1 डिसेंबरला कोणता वार असेल? मंगळवार असेल, अर्थातच ट्यूसडे असेल विद्यार्थी मित्रांनो. पहा किती सोप्या टेक्निकनं ट्रिकनं आपण ते वार काढलेला आहे. 3 स्टेप मध्ये आपण हे गणित किंवा हे वार आपण काढलेला आहे, सोडवलेला आहे, शोधलेला आहे. त्यानंतर आपण जरी समजा तुम्हाला प्रश्न समजला नाही किंवा काही प्रॉब्लेम असेल तर समोरच्या प्रॉब्लेम मध्ये आपण त्याला सॉल्व्ह करून घेऊ. पहा विद्यार्थी मित्रांनो, आता समोर प्रश्न आपल्याला विचारण्यात आलेला आहे. दुसरा प्रश्न आपला काय म्हणतो आपण पाहू. 12 डिसेंबर 2023 रोजी मंगळवार होता. पहा 12 डिसेंबर 2023 रोजी मंगळवार होता. तर 1 जुलै 2023 रोजी कोणता वार असेल आपल्याला विचारलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो 12 डिसेंबर पहा काय म्हणते. 12 डिसेंबर 2023 रोजी मंगळवार होता. तर 1 जुलै 2023 रोजी कोणता वार असेल असं विचारलेलं आहे. विद्यार्थी मित्रांनो यापूर्वीच्या आपण प्रश्नामध्ये डायरेक्ट काय केलं होतं, दिलेल्या संख्येमधून जी संख्या आपल्याला म्हणजेच जे वार आपल्याला काढायचं आहे ते वजा केलं होतं. का? कारण ते दोन्ही एकाच महिन्याच्या तारीख होत्या. पण मित्रांनो या ठिकाणी आपल्याला डिसेंबर महिना ते जुलै महिना असा दिलेला आहे. तर आपल्याला काय करावं लागेल, 3 स्टेपनच आपण उत्तर काढणार आहोत. पण कसे? पहिली स्टेप विद्यार्थी मित्रांनो 1 जुलैची तारीख आपल्याला काढायचं आहे. आणि मित्रांनो 1 जुलै म्हणल्याच्या नंतर जुलै पासून डिसेंबर पर्यंत आपल्याला सर्व जे मंथ आहेत, महिने आहेत ते आपल्याला काउंट करावं लागतील, मोजावे लागतील. म्हणून मी तुमच्या समोर कॅलेंडर सुद्धा आणून ठेवलेला आहे. आता विद्यार्थी मित्रांनो जुलै महिन्यामध्ये किती दिवस असतात? 31 दिवस असतात. म्हणून या ठिकाणी आपण 31 असं गृहीत धरू किंवा लिहून घेऊ विद्यार्थी मित्रांनो. त्यानंतर जुलैच्या नंतर असतो ऑगस्ट महिना. आणि मित्रांनो ऑगस्ट महिन्यामध्ये पण 31 दिवस असतात. किती असतात? 31. परत पहा सप्टेंबर मध्ये असतात 30 दिवस विद्यार्थी मित्रांनो, 30 दिवस. आणि ऑक्टोबर मध्ये असतात 31 दिवस. पहा 31 दिवस. त्यानंतर नोव्हेंबर मध्ये असतात विद्यार्थी मित्रांनो 30 दिवस. आणि डिसेंबर मध्ये असतात 31 दिवस. परंतु पहा विद्यार्थी मित्रांनो, परंतु आपल्याला फक्त 12 डिसेंबर असं सांगितलेलं आहे. अर्थातच आपल्याला 12 डिसेंबर रोजी मंगळवार होता. तर 12च्या अगोदरचा म्हणजेच 12 तारखेच्या अगोदरचा दिवस आपल्याला घ्यावा लागेल. अर्थातच आपण 11 दिवस डिसेंबरचे यामध्ये पकडू आणि या सर्वांची आपण काय करणार आहोत, बेरीज करूया विद्यार्थी मित्रांनो. पहा 1 1 2 3 4 4 ला या ठिकाणी 4, 3 1 3, 3 2 6, 3 3 9, 3 4 12, 3 5 15 आणि 1 16. म्हणजे आपली बेरीज आलेली आहे विद्यार्थी मित्रांनो 164. आता दुसरी स्टेप काय म्हणते मित्रांनो, तुम्हाला माहित आहे दिलेल्या 164 ला आपल्याला काय करायचं आहे, 7 न डिवाइड करायचं आहे. आणि आपल्याला भागाकार महत्वाचा आहे का? नाही. तर आपल्याला बाकी महत्वाचे आहे विद्यार्थी मित्रांनो. आता या ठिकाणी पहा 7 1 7, 7 2 14, 2 उरले, 7 3 21. म्हणजे 24 मधून जर 21 गेले तर विद्यार्थी मित्रांनो बाकी किती उरते? 3 उरते. बाकी आपली जी बाकी आहे ते किती उरते? 3 उरते. आणि तीच बाकी आपल्याला महत्वाची आहे. आणि आपली तिसरी स्टेप काय म्हणते विद्यार्थी मित्रांनो, पहा जी बाकी आहे ती बाकी आपण या तिसऱ्या स्टेप मध्ये लिहून घेतलो. आणि आपल्याला वार हा पाठीमागालचा काढायचा आहे का समोरचा काढायचा आहे ते आपल्याला महत्वाचं आहे. आणि या ठिकाणी आपल्याला 1 जुलै 2023 चा वार काढायचा आहे, म्हणजे पाठीमागलचा वार काढायचा आहे. म्हणून आपल्याला या दिलेल्या मंगळवार, पहा या मंगळवारच्या अगोदरचे 3 वार आपल्याला काउंट करावं लागतील, मोजावं लागतील विद्यार्थी मित्रांनो. आता तुम्ही पाहू शकता काय करणार मग, मंगळवारच्या अगोदरचे 3 वार कोणते असतील तुम्ही पाहू शकता. सोमवार पहिला, त्यानंतर रविवार आणि त्याच्या अगोदर शनिवार विद्यार्थी मित्रांनो, शनिवार. अर्थातच मित्रांनो 1 जुलै 2023 रोजी कोणता वार असेल? शनिवार असेल. अगदी काही सेकंदामध्ये आपण काढत आहोत विद्यार्थी मित्रांनो. या प्रॉब्लेम मध्ये जरी तुम्हाला काही प्रॉब्लेम वाटत असेल, अर्थातच मित्रांनो प्रॉब्लेम तर राहणारच नाही,
पण जरी समजा तुम्हाला काही डाऊट असेल तर आपण आणखीन एक उदाहरण घेणार आहोत. पहा तुमच्या समोर आणखीन एक उदाहरण आलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो. आपण आता थोडं उदाहरण चेंज केलेलं आहे. आता चेंज काय केलं हे तुम्ही पहा विद्यार्थी मित्रांनो. प्रश्न वाचवल्यावर तुम्हाला नक्कीच कळून जाईल. काय म्हणते प्रश्न पहा. 12 डिसेंबर 2023 रोजी मंगळवार होता, तर 23 मार्च 2024 रोजी कोणता वार असेल असं आपल्याला विचारण्यात आलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो. पहा 12 डिसेंबर 2023 रोजी मंगळवार होता, 23 मार्च 2024 रोजी कोणता वार असेल असा प्रश्न आपल्याला विचारण्यात आलेला आहे. आता मित्रांनो जे तारीख दिलेली आहे ते दोन्ही तारीख एका महिन्याचे आहेत का, तर अर्थातच नाही. मग आपल्याला काय करावं लागेल, दिलेल्या सर्व महिन्यांची आपल्याला काय करावं लागतील, दिवस आपल्याला मोजावे लागतील. मग आता पहा या ठिकाणी जर आपण पाहिलं 12 डिसेंबर 2023 असं सांगितलंय आपल्याला. म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो आता डिसेंबर महिन्यामध्ये किती दिवस असतात, तर डिसेंबर महिन्यामध्ये 31 दिवस असतात. आता 31 या दिवसामधून जर आपण 12 दिवस वजा केले तर उरतात किती विद्यार्थी मित्रांनो, तर 19 दिवस. किती उरतात, 19 दिवस. त्यानंतर पहा आपल्याला मार्च पर्यंत असं सांगितलेलं आहे, तर आपण जानेवारी पकडू. जानेवारी मध्ये असतात 31 म्हणजे या ठिकाणी 31. त्यानंतर फेब्रुवारी मध्ये असतात 28 किंवा 29. आता मित्रांनो मी प्रश्नच का घेतलाय असा ते तुम्हाला कळालं असेल. विद्यार्थी मित्रांनो लीप वर्ष जर असेल तर फेब्रुवारी मध्ये 29 दिवस असतात आणि लीप वर्ष नसेल तर 28 दिवस असतात. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल सर लीप वर्ष आहे की नाही हे आपण कसं चेक करू शकतो किंवा काय करू शकतो, तर पहा विद्यार्थी मित्रांनो सगळ्यात सिंपल ट्रिक सांगतो. पहा या ठिकाणी समसंख्या दिसली की लीप वर्ष आहे असं म्हणा, आणि जर तुम्हाला समसंख्या दिसना गेली की लीप वर्ष नाही असं तुम्ही सांगू शकता. किती सिंपल आहे. याचा अर्थ विद्यार्थी मित्रांनो 2024 हा काय आहे, लीप वर्ष आहे. हे तुम्ही या ठिकाणी लक्षात देऊ शकता विद्यार्थी मित्रांनो. हे तुम्हाला लक्षात ठेवण्यासाठी एक ट्रिक आहे. मग आपण या ठिकाणी काय करणार आहोत, जानेवारी महिन्याचे आपण 31 दिवस काउंट केलेले आहेत, पण फेब्रुवारी महिन्याचे आपल्याला 28 दिवस घ्यायचे आहेत का, नाही. तर आपल्याला किती दिवस घ्यावे लागतील, 29 दिवस घ्यावे लागतील विद्यार्थी मित्रांनो. किती सिंपल आहे. आणि त्यानंतर मार्च मध्ये जरी 31 दिवस असतील तरी विद्यार्थी मित्रांनो आपल्याला 31 दिवस घ्यायचे नाहीत. का बरं, कारण आपल्याला 23 मार्च 2024 पर्यंतचीच तारीख म्हणजेच 23 मार्चला कोणता वार होता हे आपल्याला विचारण्यात आलेलं आहे. म्हणून आपण मार्च महिन्यातले फक्त 23 दिवस या ठिकाणी काय करणार आहोत, काउंट करणार आहोत. आता या सर्वांची आपण काय करूया, बेरीज करणार आहोत विद्यार्थी मित्रांनो. पहा 9 आणि 9 18, 18 आणि 1 19, 19 आणि 3 विद्यार्थी मित्रांनो 19, 20, 21 22, 22 ला 2 हातच्याले 2, 2 आणि 1 3, 3 आणि 3 6, 6 आणि 4 होतात विद्यार्थी मित्रांनो 10. म्हणजे आपली बेरीज किती आलेली आहे, 102. आपली स्टेप नंबर 1 किंवा पायरी नंबर 1 आपली संपलेली आहे. आता 2 नंबर आपली पायरी नंबर 2 आपल्याला काय सांगते, स्टेप नंबर 2 आपल्याला काय सांगते, तर आलेल्या उत्तराला किती न भागा, 7 न भागा. आणि भागल्याच्या नंतर मित्रांनो भागाकार आपल्यासाठी महत्वाचा आहे का, नाही. आपल्याला भागाकार महत्वाचा नाही, आपल्याला बाकी महत्वाची आहे. आणि मित्रांनो या ठिकाणी आपल्याला तुम्ही पाहू शकता आता 7 1 7, आपल्याला 10 मधून 7 गेले तर 3 उरतील, म्हणजेच आपल्याला 32 या ठिकाणी राहतील. किती राहतील, 32. 7 1 7, 7 2 14, 7 3 21 आणि 7 चोक 28. म्हणजे आपण जर या ठिकाणी 4 लिहिलं, बघा भागाकार येत आहे 14, पण 32 मधून 28 गेले तर विद्यार्थी मित्रांनो बाकी किती उरेल, 4 उरेल. किती उरेल, 4 उरेल विद्यार्थी मित्रांनो बाकी. आणि तिसरी स्टेप आपली काय म्हणते, तर आलेली जे बाकी आहे ते आपल्याला या ठिकाणी लिहून घ्यायची आहे. आणि
आपल्याला जी तारीख, जे वार आपल्याला काढायचा आहे, तो वार पुढचा काढायचा आहे की मागचा काढायचा आहे, हे आपल्याला लक्षात घ्यावं लागणार आहे. जर मागचा काढायचा असेल तर 4 दिवसानं आपल्याला पाठीमागं जावं लागेल, आणि पुढचा काढायचा असेल तर 4 दिवसानं समोर जावं लागेल, पुढे जावं लागेल. आता पहा, 12 डिसेंबर 2023 आणि या ठिकाणी 23 मार्च 2024. आपल्याला 23 मार्च 2023 चा वार काढायचा आहे, म्हणजे आपल्याला समोर जावं लागेल. आपल्याला मंगळवार दिलेला आहे, मंगळवारच्या समोर आपल्याला 4 दिवस समोर जावं लागेल. विद्यार्थी मित्रांनो, किती दिवस समोर जावं लागेल? 4 दिवस. म्हणजेच बुधवार, गुरुवार, शुक्रवार आणि शनिवार. चौथा दिवस आहे विद्यार्थी मित्रांनो शनिवार. पहा, 23 मार्च 2024 रोजी कोणता वार असेल? शनिवार असेल विद्यार्थी मित्रांनो. पहा, काही सेकंदामध्ये आपण उत्तर काढलेले आहेत. मित्रांनो, नक्कीच जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि गरजू विद्यार्थ्यांपर्यंत, प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत आपले व्हिडिओज शेअर करत चला. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, बाजूला दिलेल्या बेल आयकॉनच्या बटनला प्रेस करा, जेणेकरून माझे प्रत्येक व्हिडिओज आपल्यापर्यंत पोहोचतील. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.